विजय मामा चषक 2026. Stay tuned with DK Sports. Thank you. थैंक यू भरत. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है आपके कर विजय मामा चषक 2026. या ठिकाणी राजेश पाटील कार्डिकरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत. आपल्या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे जनक विजय मामा घरत. सध्या फोटोग्राफ्स आपल्या स्क्रीनवरती आहे. दोन मित्र आहेत सध्या आपल्या स्क्रीनवरती. त्याचबरोबर कसराडी संघ आयुब जोधानी कसराडी संघ आदर्श पणसपाडा वाघोबा जांभूळपाडाचा संघ मला वाटतं त्या ठिकाणी सध्या आहे आणि त्यांचे काही खेळाडू आपण या ठिकाणी बघतो. मैदानावरती खेळ तो अत्यंत महत्त्वाचा असेल. जय आणि विनीत ही जोडी मैदानावरती. विनीतचे फलंदाज गोलंदाजी मार्कमध्ये सौरभ. ऑन साईडला खेळलाय. मिडलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच जमळेल. एकेरीनं धावसंख्या आता वाढते. या मॅचमध्ये टॉसचा जर विचार केला तर आई जुदानी कसाळी संघानं महत्त्वाच्या सामन्यामध्ये टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आदर्श पणसपणाकडनं आघाडीचा गोलंदाज सौरभ गोलंदाजी करतोय. 10 मॅन पॉईंट कव्हर इष्ट कव्हर आणि लॉंग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक बॅट्समन विनीतसाठी. टप्पा ऑफ टाइमच्या बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समननी. टप्पापर्यंत थोडासा खाली राहणारा चेंडू होता. यष्टीरक्षण खूप चांगलं होते. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. महत्त्वाचा सामना. लेंथ आणि लाईन देखील तितकेच महत्त्वाचे असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सौरभ. पायावरचा चेंडू फुल टॉस आहे. दिशा चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार की षटकार. षटकार आहे. षटकार 6 धावांची मोहर. फ्लॅट षटकार. चंदन सर्वाल्यांनी विकासाला आणलंय गती. या चंदन सर्वाल्यांनी विकासाला आणलंय गती. अरे किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची भीती. किंग मेकर दर्जेदार फटका. लोक उलटा चेंडू पायावरती होता. देशां चेंडूवरती तुटून पडला फलंदाज विनीत. विनीतचा पहिला षटकार. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्कोअरिंगमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु ओव्हर थ्रो झालाय. कव्हर करण्याकरता कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. खरं तर हा चेंडू कव्हर करता आला असता परंतु तेवढी हुशारी तेवढी चपळाई दाखवली नाही आणि त्यामुळे या 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 9 आहे. आई जुदानी कसाळीचा संघ मैदानावरती. सौरभच्या षटकामध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी. शेवटचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे सौरभ. कोरबट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. खोदून काढलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एक धाव घेतली जाईल. एकेरीनं आता विनीत पोचले 9 वरती. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. आई जुदानी कसाळी प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 10. भीती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे शिल्पकार नवीन संकल्पना ज्या माध्यमातून राबवल्या जातात ते आदरणीय सन्माननीय विजय मामा घरत आपल्या स्क्रीनवरती आहेत. चर्चा होते ग्रामीणसाठी आणि शहरी भागासाठी जे बक्षीस आणि 4 व्हीलरची सध्या ही स्पर्धा चर्चेत आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती विजय मामा चषक 2026 मानाची स्पर्धा. दर्जेदार आयोजन. सर्व मान्यवर आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. स्वर्गीय अनिल काकडा कडंगळ आणि वसंत महादेव गाबड यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण स्पर्धेचं शानदार आयोजन. आणि कालचा दिवस फणसपाडा संघानं गाजवला. काय जबरदस्त माहोल होता संध्याकाळच्या सत्रामध्ये. तन्मय निर्भय खेळ त्याचा आपण पाहिला मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती अमित सज्ज असेल. समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करण्याकरता खेळाची जबाबदारी विनीतची. 9 वरती बॅटिंग करते. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. अमीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 10 ते 12 बॉलांचा बॉलिंग मार्क. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची कड लागले. चेंडू जाईल थर्ड मॅनला. सीमारेषा पार. चौकार.
गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा गाजतोय, खरंच गाजतोय, यात काय शंका नाहीये. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळायचा तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षण खूप चांगलं आहे, खूप चांगली लाईन आणि लेंथ आपण यावेळेला बघितली. थोडासा आउट ऑफ द चेंडू टाकला अमीरनं आणि बाउन्स पळाला, त्याचा फायदाही त्याला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट आहे. धावसंख्या 14, बिनबाद 14. ऐजुदानी कसराळी टप्पा ऑफ टाइमच्या बाहेरचा ऑन साईडला फायलिंगच्या दिशेने चेंडू जाईल. बॅटवरती नीट आलेलं नाहीये. एकच धावरती समाधान. एकेरी धावसंख्या पडली, धावसंख्या पोचली ती आता 15 धाबा धापलकवरती आहेत. बिनबाद 15. यानंतर होणारा सामना अतिशय महत्वाचा आहे. संगणक सज्ज राहायचं. श्रीराम कसराळी, आई कुर्लाई कशीत. आपण व्यासपीठावरती या. श्रीराम कसराळी, आई कुर्लाई कशीत. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमीर. लेग ब्रेक चेंडू टप्पापर्यंत ऑफ टाइमच्या बाहेर जाणारा नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन इथे स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनला सांगतो का सोडलाय चेंडू. टर्न झालाय आणि सफल होत आहे. तुम्ही सफल झाल्यानंतर रीच बॅट्समनचा वाढतो. गोलंदाजाला देखील थोडीशी संधी मिळते. टप्पापर्यंत गिरकी घेणारा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज अमीर. आता बाउन्सर टाकलाय, त्यावरती हुकचा फटका. सुरेख खेळलाय, फजत लागले धावांची भूक, त्यानं फटका खेळलाय. हुक फलंदाजी जायची. झापूक झोपूक, झापूक झोपूक. विजय मामा चषक सुरेख टप्पा यापूर्वी ठेवला होता ऑफ टाइमच्या बाहेर, परंतु आता स्टंपमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला. बाउन्सर टाकला होता, आपण पण टाकला, परंतु चांगला फुटला नाहीये. परंतु त्यानं त्याचा खरपूस समाचार घेतलाय. हा चांगला चेंडू आहे. सुरेख कामगिरी. ऑफ टाइमच्या बाहेर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू मिडविकेटला खेळला. मिडविकेटला क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, परंतु थोडं तितकासा चांगला नाही, आश्वासक नाही. आणि त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये आता मैदानावरती 2 धाबा पूर्ण होत आहेत. महत्वाचा सामना षटक क्रमांक 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.5च्या सरासरीनं आई जोदानी कसराळी संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 21 धाबा धापलकावरती. 21 पनान. खेळाडूंनाही स्पर्धा जणू क्षण हा उत्सवाचा आतुरता आहे प्रत्येकाला खेळ खेळ जल्लोषाचा. थँक्यू डीजे. श्रीराम कसराळी, आई कुर्लाई कशीत. आपल्याला शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांसाठी. श्रीराम कसराळी, आई कुर्लाई कशीत. आता आपण डगआउट देखील पाहिलेल्या डगआउटमध्ये थोडीशी शांतता पण आहे, फारसा आवाज नाही आहे. टाळ्यांचा शिट्ट्यांचा कालचं वातावरण प्रफुल्लित करणार होतं. आदर्श पणसपडा संघानं जबरदस्त कामगिरी केली. बॅटिंग, बॉलिंग आणि त्याचबरोबर लक्षमध्ये कामगिरी करत असताना तन्मयनं सर्वांचं हृदय जिंकलं. लय सिंहासनावर आरूढ होणारा खेळाडू. अप्रतिम सामना मैदानावरती देखील सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू ऑन साईडला खेळायला क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या वरती स्क्वेअर लेगला. एकच जमेल संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. उलटा चेंडू म्हणजे एक मेजवानी असते, पण त्याचा फायदा घेता आलेली आहे. धापलकरती एकूण धावसंख्या 22. 22 पन्नान. या स्पर्धेमध्ये टॉस आपण बघितलं तर आई जोदानी कसराळी संघाने जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आदर्श पणसपडाकडनं गोलंदाजी. लेग ब्रेक चेंडू ऑन साईडला खेळायचा. अगेन द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. लेंथ अँड लाईन खूप चांगली आहे. टर्न अँड बाउन्स. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज करत असताना अविनाश आपला क्लास दाखवतोय. काल त्यानं मैदानाच्या बाहेरून एन्जॉय केलं, आज मैदानात त्या आतमध्ये जाऊन एन्जॉय करायचं आहे. अविनाश लेग ब्रेक टाकायचं होतं, परंतु ओव्हर पिच चेंडू, त्यावरती हल्ला चढवलाय. लॉंग ऑन मध्ये उत्तुंग षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जास्त फ्लाईट दिली आणि त्याचा खरपूस समाचार घेत चेंडू पाठवला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. षटकार. लेग ब्रेक. यापूर्वी लेग ब्रेक करायचं होतं पण जेव्हा बॅट्समन चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचतो ना तेव्हा तो चेंडू टर्न होत नाही. आता खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आणि टर्न अँड बाउन्स अतिशय सुरेख कामगिरी. हे बॅटल आहे, हे युद्ध आहे. एक षटकाराला त्यानंतर डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अविनाश करण्याची जबाबदारी जयची. पुढे सरसावत अप्रतिम दर्जेदार फटका. घ्यावी एखादी तान काळजात रुतावी कट्यार आणि मनमनी तेडून होऊन टोकावा उत्तुंग षटकार. जयच्या बॅटमधनं अतिशय देखणा दर्जेदार षटकार. अविनाशवरती चढवलाय हल्ला. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मगाशी मी तंत्राचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख कसा केला होता बघा. काय घडलंय, लेग ब्रेक गोलंदाजी करताय पण बदललेली ते खूप चांगलं आहे. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचते आणि सरळ बॅटने खेळला. सर्वात महत्वाचं काय तर सरळ बॅटमधनं खेळला अतिशय दर्जेदार देखणा फटका. आडव्या बॅटने देखील खेळता येते. बघूया काय करते क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. प्रेक्षक मधले तिसरा षटकार जयच्या बॅटमधनं. आई जीवदानी कसाईच्या गोटामध्ये का आता निश्चित टाळ्यांचा गजर झालाय. जबरदस्त कामगिरी केली जयनं. ब्रिलियंट बॅटिंग. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. लेग ब्रेक गोलंदाजी असेल आणि त्याला टॅकल करायचं असेल तर काय करावं लागेल याचं एक छान उदाहरण जयनं दाखवून दिलं. त्याचं पावशतक पूर्ण झालंय. जयची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम लॉफ्टेड फटके त्याच्या बॅटमधनं आपण बघितलं. डाऊन द ग्राउंड खूप चांगली बॅटिंग केली. एक फटका त्याने लॉंगांच्या डोक्यावर खेळला. बॉल पाहिजे. पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची आवश्यकता. धावसंख्या 40 धावफलकावरती. यानंतर श्रीराम कसाळी आई कुर्लाई कशीत आपण टॉससाठी सज्ज राहा आणि आज शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांसाठी. जलपणासाठी खेळ थांबलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई जीवदानी प्रथम बॅटिंग करत असताना 40 धावा धावफलकावरती. जयची अफलातून बॅटिंग. कमालीची बॅटिंग केले विनीत आणि जयनं. एक मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी पहिल्या गड्यासाठी. आणि लेग ब्रेक जेव्हा गोलंदाजी झाले तेव्हा 3 षटकार जयच्या बॅटमधून आले. बहुत ही शानदार बल्लेबाजी जय ने की और लगातार 3 छक्के जड़ने का कारण बीच में एक बिंदी गेंद है. वो तीसरी गेंद पर छक्का था, चौथी गेंद पर बिंदी गेंद, 5वीं गेंद पर छक्का और छठी गेंद पर गजब का शॉट खेला गया था. एक बार ज्यादा आगे गेंद चली गई थी और एक बार अपने फुटवर्क देखा. बहुत शानदार बल्लेबाजी रही. फ्लैट छक्का भी इन्होंने जड़ा. जबरदस्त बल्लेबाजी जय द्वारा. स्कोर 40 बगैर किसी नुकसान के. जय 25 पर के तरफ, विनीत 15 पर. पहले विकेट के लिए 40 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. थर्ड पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. लॉन्ग ऑन बड़े विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. और अब गेंदबाजी में परिवर्तन. मिलिन अपने बॉलिंग माप पर तैयार है. राउंड विकेट ऑन पर पुल किया. दर्शक दीर्घा में गोल किया. अब बारी विनीत की है. अभी तो पार्टी शुरू हुई है. कमाल की बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. फटका असा धुआधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पुल किया था इस गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज विनीत द्वारा. इज प्लेइंग ऑन 21. स्कोर 46 पर नन. ब्यूटीफुल बैटिंग बाय जय एंड विनीत. और मिलिन का क्या स्वागत हुआ, क्या स्वागत हुआ. और गेंद और बल्ले के बीच क्या मिलन हुआ. क्या एक बार आवाज आई. टक. गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद शरण. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे. अब ओवर द विकेट टप्पा खाती बहुत 4 मिनट ऑफ टर्म के काफी बाहर. गेंद वाइड बॉल का इशारा और मिस्टर इस्ट्रा से रन संख्या. अब स्कोर में बढ़ोतरी. ओवर की बात कर तो ये चौथा ओवर है. रन संख्या 47 पर नन. कोस्पाई खारडी जरी बरी डोली. इससे पहले श्रीराम कसाली आई बकुरलाई कशित. ये बड़ा मुकाबला आ रहा है.
जय बजरंग शिरगांव युवा ग्रुप वाड़ी। आज के दिन का आखिरी मुकाबला होगा। पैसे खास करके पहले राउंड की अब बात करें तो यह आखिरी मुकाबला, और कल पैसा वसूल क्रिकेट हुआ था। रोचक मुकाबले, जबरदस्त कहानी, यादगार लम्हे थे, खास करके आदर्श पनसपाड़ा टीम के लिए। पूरा गांव खिलाया था। बढ़िया लाइन, फ्लाइटेड गेंद थी, ऑफ टर्म के बाहर, बल्ले कानूनी की रन लगा और गेंद फाइंडिंग क्षेत्र की तरफ चली गई। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल चौथे ओवर में 48 रन बगैर किसी नुकसान के। हमारे साथ 49 ऑन द बोर्ड। 25 पर खेल रहे हैं और विनीत 21 पर। बहुत इंपॉर्टेंट पारी अपने टीम के लिए खेल रहे दोनों बल्लेबाज, और दोनों ने आक्रमण अच्छा किया है। फुल टॉस आंसर पर खेल दिया, पीछे हुए स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी नहीं है। चौका या छक्का, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, और ये लगा शानदार छक्का। फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सुपर बैटिंग, कमजोर गेंद पर दमदार बल्लेबाजी, दमदार स्ट्रोक बैटर जय द्वारा इस प्लेइंग ऑन 31, स्कोर 55 पर रन। 3 गेंदों का खेल आना बाकी, 3 गेंदें शेष है। सुपर बैटिंग बाय जय एंड विनीत। थर्ड बैट पॉइंट कब एक खिलाड़ी लॉन्गा पर मौजूद। ये अच्छी गेंद है, लेग ब्रेक, खड़े खड़े ऑल साइड पर खेलना चाहते थे, अगेंस्ट द टर्न खेलने की कोशिश, और ऑफ टर्म के काफी बाहर गेंद थी। टर्न मिल रहा है, बाउंस मिल रहा है, सीमेंट का विकेट है। स्कोर 55 बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करते ये चौथा ओवर, आखिरी ओवर है, और 2 गेंदों का खेल शेष है। दोनों बल्लेबाजों ने चर्चा की है, विनीत और जय। पहले विकेट के लिए 55 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। आईजूदानी कसराली की टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था। आदर्श पनसपाड़ा का ये निर्णायक ओवर। बैकवर्ड चले गए, ऑन साइड पर डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया, दिए घुमा के, बल्ला घुमा, मैदान झूमा, सिक्सर। फटका सुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक्सीलेंट बैटिंग, टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, थोड़ा सा वो फ्रंट फुट आप देखे लेग स्टंप की तरफ लेके गए, थोड़ा बाहर लेके गया, और उसके बाद में शॉट देखे, बेहतरीन, लाजवाब छोटी गेंद डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा गेंद चली गई थर्ड मैन की तरफ। इसी बीच अनिकेत हमारे साथ जुड़ रहे। अनिकेत, आपका भी स्वागत है। स्कोर 4 ओवर का खेल, 4 ओवर के बाद 62 रन स्कोरबोर्ड पर है। 63 रनों का लक्ष्य रहेगा इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन जय के लिए तालियां बजाना बहुत जरूरी। 38 रनों की जबरदस्त पारी, विनीत ने बहुत ही अच्छा योगदान दिया, और पहले विकेट के लिए 62 रनों की साझेदारी इस मुकाबले में आईजूदानी कसरी के बल्लेबाजों द्वारा। 63 रनों का लक्ष्य है, 63 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, आने वाला समय बताएगा। इससे पहले कि वो दूसरी पारी शुरू हो जाए, हम चलते हैं टॉस का बॉस के लिए। विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का बॉस. विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार आदरणीय चेतनजी भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यानंतर श्रीराम कसराळी आणि कशित या 2 संघादरम्यान महत्वाचा सामना. टॉस के बॉस से हमसे स्पॉन्सर, तो ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. कुर्लाई कशित श्रीराम कसराळी. चेतनजी भोईर, आगरी सेनेची मागणी झाली, V24 आलेला आहे. चेतनजी थँक्यू सो मच. श्रीराम कसराळी प्रत्येक मोसमामध्ये ज्यावेळेस आमच्यावर जॉईन झाले तर अख्ख्या गावानं टुर्नामेंट एन्जॉय केलेली आहे. काल आपण आदर्श फणसपाडा मामा, काल त्यांनी धमाल केलेली. आज कोणता संघ विजयाचा गुलाल उधळणार? तुम्हालाही संधी आहे. टॉस जिंकला, काय निर्णय घेणार? रक्षण एकदम शांतपणे क्षेत्ररक्षण. रात्री झोप झाली पूर्ण? हो झाले. विजय मामा चषकाची आतुरता किती असते? असते म्हणजे ओके, बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट.
आज त्या गावामध्ये काय स्थिती आहे, तुम्ही खेळायला आलेला आहात? खूप चांगली स्थिती आहे, कारण की एक्सायटेड आहे सर्वजण ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. विजय मामा, ज्याच्यामुळे तुम्ही खेळलाय त्यावेळेस या मैदानावरती खोऱ्याने धाबा आल्यात, गोलंदाजी चांगली झाली आहे, सगळ्या गोष्टी आपण पूरक बघत असतो. हो नक्की. मजा येईल बॅटिंग करायची या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये. किती धाबा एक फायटिंग टोटल असेल? 60+. पॉवर प्लेमध्ये किती पॉवर लावाल? सध्या एक होर्डिंग आपल्याला बघा, तिथे 4 व्हीलर आहे, त्याची चर्चा गावामध्ये आहे. हो आहे ना. 2 व्हीलर 4 व्हीलरची चर्चा. विजय मामांची स्पर्धा म्हणजे चर्चेचाच विजय असतो. अर्थात फक्त आज या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं विजयाचा गुलाल कोण उधळणार ते देखील पाहूया. कशी संघानं जिंकला टॉस आणि या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला आहे. अत्यंत महत्त्वाचा त्यांचा निर्णय आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कसाळीचा संघ बॅटिंग करताना आपण पाहू शकता 50पेक्षा जास्त धाबा उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मॅचमध्ये येईल मजा, तुम्ही कुठेही जाऊ नका. डिका स्पोर्टवरती या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत राहा. हॉल चेक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. विजय मामा चषक 2026 ग्रामीण विभाग वैतरणा अ हा ड्रोन व्ह्यू आहे. बघा कशा पद्धतीनं हे सर्व चित्रण दाखवली जातात. सर्कलच्या आतमध्ये 2 फलंदाज, त्यानंतर अंपायर्स, बॉलर तयार होत आहेत. हलकीशी ग्रास या ग्राउंडवरती आहे आणि हे सगळं लक्षवेधी रूप या मैदानाचं दरवर्षी लोकप्रियतेची वेगळी उंची गाठत असताना विजय मामा चषक आपल्या सर्वांसमोर सादर होतोय. कोसमाई खार्डी आणि जरीमरी डोलिव या दोन्ही संघाने रिप करायचं आहे. कोसमाई खार्डी, जरीमरी डोलिव दोन्ही संघांना विनंती आहे आपण रिपोर्ट करा. पहिला इनिंग ज्या वेळेला संपन्न झाला त्यावेळेला 62 धावा उभ्या केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं तर जयचं, ज्याने तब्बल 5 षटकार 1 चौकार लगावला आणि 38 धावा केल्या. त्याच्या साथीनं विनीत मैदानात होते, त्यांनी 22 धावा. येस, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विनीतने 22 धावा केल्या होत्या आणि विनीत बॉलिंग मार्क वरती आल्यानंतर व्हेरी फर्स्ट बॉल वरती रोहित सारखा मोठा अडसर दूर केलाय. फलंदाज बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात. सावराव, मग ज्यावेळेला वैतरणा गटाचा विचार केला जातो त्यावेळेला अनेक असे नामवंत खेळाडू नजरेसमोर येतात. त्यापैकी एक नाव आहे सौरभचं. धुवाधार बॅटिंग करणं आणि त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी करणं यासाठी सौरभ जाणले जातात. पण विनीत, त्याचा आत्मविश्वास खूप मोठा आता झाला आहे. त्याचं कारण एकच आहे, पहिला चेंडूवरती आले विकेट आणि बॅटिंग करत असताना एकही विकेट नव्हती आली. ही सर्वात मोठी जमेची बाब होती आई जीवद आणि कसराळी संघासाठी. आदर्श फणसपाडा 63 धावांचा पाठलाग करतोय का, की त्या 63 धावांपर्यंत आई जीवद आणि कसराळी संघ रोखते, हे बघावं लागणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये जातोय आणि मॅच अगदी वेळेवरती संपन्न होत असताना पार पडत असताना आपल्याला बघायला मिळतात. विनीत पुढील चेंडू घेऊन ओद विकेट. पुन्हा एकदा सौरभ समोर. सौरभ एच, चेंडू मागे निघून चाललाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने जाता जाता राहिला, कारण चांगली फिल्डिंग एकमेकाने म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अशा प्रकारचं सहाय्य करत असताना चेंडूला अडवलं आणि फक्त एकच धाव, एकाने स्ट्राईक रोटेट झाली. सिंगल धाव आली आहे. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेशा झाला. धावफलकाचं खातं ओपन केलं गेलं. 63 धावा या मैदानावरती खरंच मोठ्या आहेत का किंवा खरंच छोट्या आहेत का, हा प्रश्न जर का कोणाला विचारला, जेवढा वेळ या मैदानावरती सगळेजण खेळलेले आहेत सगळ्यांना माहीत आहे. हे धावफलक थोडं चॅलेंजिंग जरूर आहे, पण अवघड नाही आहे. उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू अवेपर्यंत बॉडी दुरून खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा कोणताही हावभाव बघायला मिळत नाही, म्हणजेच काय तर हा निर्धाव बॉल आहे. कोणत्या प्रकारचा चेंडू कोणत्या प्रकारची धाव त्या चेंडूवरती आली नाही आहे.
भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकारिणी स्वप्नीलजी मोरे, सुशांत घाग, प्रशांत घाग, रामदास लाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विजय मामा चषक 2026 ची संकल्पना आणि त्या समोर एक बॅनर आहे, त्याच्यावरती 24,24,00,000, 12,24,00,000 कार, या सर्व बाबी जे आम्ही वारंवार नमूद करतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, गुडलेंथवरून चेंडूला वरती उसळी देणं डिफिकल्ट असतं, पण या बॉलरने म्हणजे विनीतने करून दाखवलं. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू हाताळला गेला. 2 वरती 1 अशी सद्यस्थिती. 63चं दडपण पूर्णपणे दोन्ही फलंदाजांवरती दिसून येतंय. 4 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा यावेळेला नाही चुकणार. चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. हर खेळाडूंनाही स्पर्धा जणू क्षण हा उत्सवाचा, आतुरता आहे प्रत्येकाला, खेळ खेळ न जल्लोषाचा. थँक्यू डीजे. 6 वरती 1 शेवटचा आणि अंतिम चेंडू. इथे एक मोठा फटका अपेक्षित असणार आहे. मोठा फटका अपेक्षित. चेंडू हवेत, बॅट हातामध्ये फिरली आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना सुद्धा झेल झालेला नाहीये. 2 धाबा धावून कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा शेवट, विनीतचं षटक झालं संपन्न आणि ते संपन्न होत असताना धावपलकरती धाबा आहेत 8. एका गड्याच्या मोबदल्यात आदर्श फणसपाडा. हर खेळाडूंनाही स्पर्धा जणू क्षण हा उत्सवाचा, आतुरता आहे प्रत्येकाला, खेळ खेळ न जल्लोष. श्रीराम कसरलारी आणि आई कुर्लाई कशीत दोन्ही संघांना विनंती, आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचंय, कारण जशी मॅच संपेल लगेच त्या मॅचला सुद्धा सुरुवात करायची आहे. सो आय रिक्वेस्ट टू बोथ टीम्स. श्रीराम कसराळी आणि आई कुर्लाई कशीत दोन्ही टीमने येऊन थांबायचं आहे. विनीतचं पहिलं षटक यशस्वी षटक संपन्न झालंय. 8 धावा धावपलकावरती आहेत आणि असं असताना दुसरं षटक घेऊन प्रणय आलाय. प्रणय समोर सौरभ. दुसरं षटक आक्रमक रूप धारण करावं लागणार आणि असं असताना काय ती आक्रमक फटकेबाजी. पहिलाच बॉल, नो बॉल. बीवर हाताळला गेला आणि त्यामुळे पंचांनी दंडित केलं नो बॉलने. अतिरिक्त स्वरूपाची धाव, नेक्स्ट बॉल फ्री हिट, अशा साऱ्या बाबी या चेंडूवरती बघायला मिळतील. खालिद शेख यांचे हात हवेमध्ये फिरायला लागलेत, म्हणजे फ्री हिट चा बॉल ज्याच्यावरती धावचित वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू होते पार, फरार, सीमारेखा पार, चौकार. जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा. लाखाचं बक्षीस आणि लाखाच्या बक्षिसाची हवा करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच विजय मामा गरत, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण बघत आहात. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स विकेट काढण्याचा प्रयत्न सौरभचा. चेंडू बाहेर निघून गेला. बॅट आणि बॉल मध्ये बरंच अंतर राहिलं आणि डॉट बॉल पुन्हा एकदा येत असताना दिसतोय. अनेक गोष्टी आहेत या स्पर्धेचं आकर्षण. ती कार, ते 5 वर्षाच्या विजेते पद पटकावणाऱ्या संघाला मिळणारे ते 24 लाखाचं बक्षीस. त्या व्यतिरिक्त चालू स्पर्धेमध्ये 2 बाईक, सायकल्स, शपलून पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिसफिल्ड झाली आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं जातंय. धावपलकती धावा या 2ने वाढून 15 वरती पोहोचला. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकात 8 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा वसूलल्यात. 1 नो बॉलचा समावेश आहे त्याच्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ म्हणजेच येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके अजूनही अपेक्षित असणार आहेत. आदर्श फणसपाडा, ती आदर्श कामगिरी करावी लागणार आहे सौरभला, त्याचबरोबर विकीला या मॅचमध्ये परत येण्यासाठी. आकर्षक फटके,
हाय बॅकलिपचा वापर, चेंडूला लॉफ्ट केल्याने पाठवलंय सीमारेखा पार. मोठा एरियल रूट क्लिअर करत असताना चेंडू फरार होत असताना 6 धावांसाठी षटकार. करतोय डावाला बिंदास लाखाचा बक्षीस लावा, विजय मामा करतोय डावाला बिंदास लाखाचा बक्षीस लावा, विजय मामा करतोय डावाला बिंदास लाखाचा. थँक्यू. लाखाचं बक्षीस लावल्यानंतर हवा तर होणारच, आणि हवा होणार म्हटल्यानंतर हवेद्वारे तुम्हाला फटके मारावे लागणार. मारत असताना बॅक टू बॅक दुसरा कडक, बिलकुल सडक पे कडक दिया है सौरभच्या बॅट मधून. लगातार दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. व्हॉट अ बॅटिंग. आता मात्र गेअर बदलत असताना एका मागोमाग एक षटकार आता लगावले जात आहेत आणि टार्गेट केलंय प्रणयला. शेवटचा बॉल बाकी आहे. 27-1. प्रणयच्या डोक्यामध्ये काय चालू आहे बघावं लागणार आहे, कारण 2 षटकं संपल्यानंतर जर काही इथून ती 33-30 पार झाली तर अर्धा पल्ला गाठला, अर्ध कार्य पूर्ण झालं असं म्हटलं जाईल. नेक्स्ट बॉल 1-2 आणि नाही, प्रॉपर बॅटवरती नाही आला. लॉंगरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात, त्यांनी चांगली फिल्डिंग केली. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावपलकावरती आदर्श फणसपडा. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची गरज असणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये येत असताना बघा 12-35चं इक्वेशन स्क्रीनवरती दाखवलं जातं. या एक वेळ डीजेला आणि त्यानंतर वळूयात या चर्चेकडे. अरे मामा करतय बाजी सर, जाईल तिथल्या अड्ड्यावर, जाईल तिथल्या अड्ड्यावर, जाईल तिथल्या अड्ड्यावर. पॉवरफुल मालक डेंजर, विजय मामाची हाय पावर, विजय मामाची हाय पावर, विजय मामाची हाय पावर. अरे गावागावात नावाचा त्यांच्या होतो या गवगवा. थँक्यू डीजे. 2 षटकं बघा. हा ड्रोन व्ह्यू आहे. आमचं चंदनसार, सुंदर चंदनसार, स्वच्छ चंदनसार, लक्क चंदनसार. फुल टॉस. पहिलाच बॉल. पंचांचा एक हात हळू 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 बाहेर आला आणि चेंडूला बाळू करत असताना पाठवलं सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बघा कशा पद्धतीने स्वतःला तयार केलंय, मन बनवलंय सौरभने की एव्हरी बॉल हा बाउंड्री लाईनच्या बाहेर कसा जाईल यासाठी माझे प्रयत्न असेल. नो बॉलची बाहेर पडली आहे. इक्वेशन मध्ये मोठा बदल झालाय, मोठा पलटवार झालाय. लकीवरती अनलकी षटकार, त्यावरती नो बॉल. 7 धावा आणि 7 धावानंतर पुढचा चेंडू फ्री हिट. पावलं चुकली आहेत, पावलं चुकली तरी चालतील पण चेंडू चुकला नाही पाहिजे, कारण चेंडू चुकला तर कदाचित तुम्हाला मॅचला हुकला म्हणावं लागेल, मुकावं लागेल. आणि असं असताना नेक्स्ट बॉल खूप महत्त्वाचा असणार आहे. इम्पॉर्टंट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर, इम्पॉर्टंट डिलिव्हरी ऑफ दी मॅच. सौरभ 9 चेंडू 26. फुल टॉस. पुन्हा एकदा फ्री हिट वरती क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काय जरूर सुटला पण त्याचं तितकं महत्त्व नव्हतं. रनआउटची संधी. हो 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाने धावपलक पुन्हा एकदा पुढे जाईल. इथून पुढची काउंटिंग वेगळी असणार आहे. किती पाहिजेत, किती काढ्या लाव्यात, किती आल्या नाहीत, किती डॉट, किती षटकार, किती चौकार, प्लॅनिंगनुसार खेळावं लागणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये खेळत असताना तुम्हाला प्लॅनिंगची जेवढी गरज लागत नाही तेवढी दुसऱ्या इनिंगमध्ये लागते. आणि सर्वात महत्त्वाचं काय, सुरुवातीपेक्षा शेवट हा गोड करावा लागतो जर का यश संपादन करायचं असेल. 37-1. लकीला लकी चॅम्प आणावं लागणार आहे. पहिल्या चेंडूची जरूर चूक झाली आहे. फुल टॉस पुन्हा एकदा. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. महत्वाची विकेट आहे. महत्व नाही समजलं, चेंडू धरणीला दान झालाय आणि तोपर्यंत सौरभने पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. मॅच अशा स्थितीमध्ये असताना तुमच्या पल्ल्यामध्ये काय आहे काय नाही त्यापेक्षा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. हा कॅच जर कन्वर्ट झाला असता तर कदाचित इथून आई जीवदानी कसराळी संघ या मॅचमध्ये परत आला असता, पण सौरभला मिळालेलं जीवनदान कदाचित या मॅचमध्ये वेगळा इम्पॅक्ट टाकू शकतं. 39-1 आहे. 10-24ची गरज आहे. येणारे 4 चेंडू निर्णायक आहेत. महत्त्वाचे 4 चेंडू लकीच्या हातामध्ये. या 4 चेंडूवरती आपल्या संघाचं भविष्य लिहिण्याची ही ती वेळ, ही घटिका
हो जडमध्ये टाकल्या चेंडू वॉटर डिलिव्हरी. अशाच काहीशा अस्त्र शस्त्रांची गरज असणार आहे आणि ते वापरत असताना तो बिलकुल ब्लॉक होलमध्ये बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न शफल सुरुवातीला झाले होते, तयार होते ऑनसाईडला मारण्याच्या दिशेनं, पण नाही बांधू दिलं. पुन्हा पावले चुकतात. दडपण आहे, प्रचंड दडपण. नॉकआउट स्टेजमध्ये तुम्ही खेळताय, इथून प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकणं गरजेचं जर का तुमचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल. एकदा हुकलात एकदा चुकलात तर सरळ घरचा रस्ता पकडावा लागतो. समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चालला, लॉंग स्टॉप, आउटफील्ड फास्ट आहे मागे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नाही झाला आणि चेंडू निघून गेला सीमा रेखा पार, चौकार. असा ए मन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. थँक्यू. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगाने वाढलं, जाऊन पोहोचलं 3:40 मध्ये 43. ओ आतमध्ये येणारा चेंडू लाऊड अपील अँड गॉन. फलंदाज बाद. सौरभला मैदान सोडावं लागतंय. बिग ब्लो, बिग विकेट. मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सौरभच्या बॅटमध्ये 34 धावा आल्या आणि त्या 34 धावाने या मॅचला वेगळं वलय प्राप्त झालं. सौरभसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गेम चेंजिंग रोल होता, पण त्याची विकेट आल्यानंतर गेम चेंज खऱ्या अर्थानं कसराळीसाठी झालाय. आई जीवदानी कसराळी संघाला या मॅचमध्ये परत येण्याची एक आशा जिवंत झाली आहे. नवीन फलंदाज आमिर. खऱ्या अर्थानं आमिर करण्याची ही योग्य वेळ आहे. शेवटचा बॉल बाकी. 7 चेंडूने 20 धावा. इथून जर का मोठा फटका आला तर स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये ठेवतील आदर्श फणसपाडा, पण जर का इथून मोठा फटका नाही आला तर आई जीवदानी कसराळी संघ या मॅच मध्ये मजबूत पकड मिळवेल. यावेळेला सकाळच्या सत्रामधला सर्वात लांब षटकार लॉंगनच्या डोक्यावरून येतोय. सिक्सर. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आमिर फक्त नावामध्ये नव्हतं तर खरोखर आमिर त्याने आणलं या षटकाराने. 7-20च्या इक्वेशन मधून मॅचला आता डायरेक्ट 6-14 वरती आणून ठेवलं. एक षटकार या मॅच मध्ये खूप मोठा फासला कमी करतो आणि तो फासला कमी करत असताना आता 6-14 अशी मॅच येऊन तापली आहे. आई जीवदानी कसरोली वर्सेस आदर्श फणसपाडा. खूप चांगले ग्राफिक डिका स्पोर्ट्सचं या स्क्रीनवरती बघायला मिळतं. विजय मामा चषक 2026 मध्ये शेवटचे 6 चेंडू निर्णायक. विकीने खूप सारा वेळ व्यतीत केलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, पण फक्त 4 चेंडू त्यानं फेस केल्यात मागील 18 चेंडूंमध्ये. हे आमचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ज्यांना आपण पाहताय. आणि आता चला थोडी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारा सामना श्रीराम कसराळी वर्सेस आई कुर्लाई कशीत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपल्या संघासमवेत आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबा, डगआउट जवळ येऊन थांबा. तिथून तुम्हाला माहीत जायचं आहे, ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी डगआउटमध्ये जायचं आहे. सो जास्त वेळ जाणार नाही यासाठी आपल्याला ही विनंती करण्यात येते. जयेश पहिला चेंडू. जयचा पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. वाईटची सांगता होतीये. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड. आई जीवदानी कसराळी काही प्रमाणात या मॅचमध्ये जवळ आली असं वाटत असताना आलेला षटकार आणि त्यानंतर आलेला वाईड. आता हा सामना सोपा आदर्श फणसपाड्यासाठी होतोय की काय. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू. विकेट सॅक्रिफाईस. येस विकी हताश आणि निराश होत असताना मैदानाच्या बाहेर येतात. पंचांचं बोट हवेत म्हणजेच फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. 3री विकेट. षटकार चौकार मारा, पोरा षटकार चौकार मारा. बक्षीस
मामाची घेन जा घराच्या शक्ती जय मामाचा घेन जा घरा. थँक्यू डीजे. आतमध्ये येणारा चेंडू बॅट अँड पॅड मधून चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि जात असताना स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळाली जरूर. 50 वरती 3. आता 5 चेंडूचा शिल्लक आहे. जय बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. त्याच्यासमोर आमिर. आमिरने दुरून चेंडूला खेळलं, लॉफ्ट केलं. हो यावेळेला एका धावेसाठी गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा सहज धावून कंप्लीट केल्या जातात. एक चूक किती मागात पडते बघा. यासाठी तुम्हाला खेळपट्टीची पाहणी करणं गरजेची, आउटफील्डची पाहणी करणे गरजेची, मैदानाच्या प्रत्येक क्षेत्राला जाणणं गरजेचं की कुठून बॉल किती उडतो किती नाही उडत, बॉलवर जाणं गरजेचं आहे की मागं थांबणं गरजेचं आहे, डीपमध्ये राऊंड बॉल हातामध्ये येऊ शकतो का, अनेक गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. तुर्ता 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. हो यावेळेचा चेंडू फुलटॉस आहे आणि रेफर केलंय. वेस्ट साईडचा नो चेक केला जाणार. आमचे तिसरे पंच व्यस्त होतील. 4-11च्या इक्वेशन मध्ये जर का हा चेंडू डॉट आला तर 3-11ची मॅच बघायला मजा येईल. आदर्श फणसपाड आणि आई जीवदानी कसराळी आता दोन्ही संघांच्या नजरा आमच्या टेक्निकल टीमच्या दिशेने अशा काही येतील जणू काही इथून येणारा एक निर्णय त्यांना खूप मोठा आनंद आणि काहींना ते दुःख देऊन जाणारा असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच आई जीवदानी कसराळी विपक्ष आदर्श फणसपाडा या 2 संघादरम्यानची मॅच आहे. पहिली बॅटिंग करत असताना आई जीवदानी कसराळीने धाबा उभारल्या. 62-63 धाबांचं लक्ष विजयासाठी ठेवलं होतं आदर्श फणसपाडा संघासमोर आणि आदर्श फणसपाडा संघाने 63चा पाठलाग करत असताना मजल मारली आहे ती 52 पर्यंत. येस इट्स अ नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट, मोठा पलटवार, लायसन मिळालंय. पुढील चेंडूवरती मोठा फटका मारण्यासाठी लायसन मिळालंय आणि त्या लायसनचा फायदा जय कसा उचलतो हे बघावं लागणार आहे. फायदा तर उठवावा लागणार आहे, फायदा उचलावा लागणार आहे. त्याचं कारण एकच आहे की नाही फायदा उचलला तर समोरच्याला आपोआप फायदा होणार आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज. हो 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 फायदा घ्या नाहीतर फायदा द्या. इथं फायदा दिला गेलाय. नो बॉल नंतर फ्री हिट वरती डॉट बॉल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज आमिरने. चेंडू आला डॉट. आता 3 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्याने पहा, खूप रंगतदार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडू हवेमध्ये नाही, हवेमध्ये नाही गेला. खेळपट्टीवरती चेंडू राहिलाय तोपर्यंत एकदा आमिरने कंप्लीट केली. एकदा धावून कंप्लीट आणि आता 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. चेक केलं जाईल. पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. रेफर केलं गेलंय. 3-10 मध्ये पुन्हा एकदा नो बॉल आहे की नाही पाहिलं जाईल. डिका स्पोर्ट्स अमर राम आणि आमचे सूर्यकांत सर तिसरे अंपायर व्यस्त आहेत, बिझी आहेत. पहिला यशस्वी झाला, दुसरा अयशस्वी झालाय. सर लेग बाय का बॅटकट आहे? यस बॅटकट आहे. म्हटल्यानंतर आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 2 मध्ये 9 कोण जिंकणार? ओ फुलटॉस. चेंडू मागे अडवला गेलाय. बची गुची उम्मीद हो भी निकल गई. आता सामना येऊन थांबला. 1 चेंडू आणि 8 धावांवरती. असं वारंवार नाही होत. तुम्हाला अशा प्रकारच्या स्थिती वारंवार नाही मिळणार, पण आता नाही फायदा उचलू शकल्यात. नारंगीमध्ये 1 बॉल 8 2 वेळा झाल्यात. काय आमच्या V24 फाउंडेशनच्या मैदानावरती, तपस्या मैदानावरती ही किमया साधली जाईल का?
1 चेंडू 8. मोठा फटका मॅडमना जिंकलाय. बिग अपसेट आदर्श फणसपाडा या स्पर्धेबाहेर पराभवाच्या छायेत. चला दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचंय. जयने केलेल्या 38 धावा पहिल्या इनिंग मध्ये आणि एकही विकेट न येताना 62 धावांचं ते धावफलक आणि त्यानंतर 63 धावांचं लक्ष. 55 पर्यंत बाजी मारली. सौरभची विकेट या मॅच मधला गेम चेंजिंग मुवमेंट राहिला आणि त्यानंतर आदर्श फणसपाडा संघ पराभवाच्या छायेमध्ये जात असताना आई जोधानी कसराळी संघाने बाजी मारली आहे. पराभूत संघाचा कर्णधार आदर्श फणसपाडा संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपला विशेष सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल. आणि आता झालेल्या मॅचचा गेम चेंजर ऑफ द मॅच चौकार षटकारांची थँक्यू. पराभूत संघाचे कर्णधार